चिंचोली येथील चिंचोली कोल्हार खुर्द पिण्याचे पाणी योजनेच्या साठवण तलावात पाटीलवाडी येथील कैलास रामदास ठाकरे वय वर्ष 34 या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सायंकाळी मित्रासोबत तळाकाठी गेल्यानंतर ही दुर्घटना घडली। रविवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। मृत तरुणाचं नाव कैलास रामदास ठाकरे वय वर्ष 34 असं आहे। शनिवारी मित्रासमवेत तळाकाठी गेला असता तो पाण्यात बुडाला। सदर घटनेची माहिती मिळताच शोध मोहीम सुरू करण्यात आली, मात्र अंधारामुळे शोधकार्याला अडथळा आल्याने ते थांबवण्यात आलं। रविवारी सकाळी राहुरी, श्रीरामपूर व देवळाली प्रवरा येथील प्रशासनाच्या संयुक्त पथकाने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतलं। काही तासांच्या प्रयत्नानंतर कैलास ठाकरे यांचा मृतदेह तळ्यातील डबक्यात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला। त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी रुग्णवाहिकेमधून शवविच्छेदन करण्यासाठी राहुरी येथे पाठवण्यात आला आहे। या मदत कार्यात राहुरी नगर परिषद अग्निशमन विभाग, देवळाली नगर परिषद अग्निशमन विभाग, श्रीरामपूर नगर परिषद अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापनचा आपला मित्र अनिल जाधव, ERT रेस्क्यू टीम अहिल्यानगर, पोलीस कर्मचारी रवी पवार, तलाठी प्रशांत शेटे तसेच जीवनदायी रुग्णवाहिका निखिल भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या दुर्दैवी घटनेमुळे चिंचोली, पाटीलवाडी व कोल्हार खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। न्यूज 14 साठी प्रतिनिधी रोहित साळवे, कोल्हार।